नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जंतर मंतरवरील लाठी हल्ल्याच्या निषेध, क्रांती चौकात भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी भाकपचे निदर्शन। तर देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताह, अनिल मकरे यांच्या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद। आता बघूया सविस्तर बातम्या। जंतर मंतर नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलन झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेध तसेच नीट पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष भाकप यांच्या वतीने क्रांती चौक येथे गुरुवारी रोजी सकाळी जोरदार निदर्शने करण्यात आले आहेत। यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्लीतील आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या लाठी हल्ल्याच्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या लाठी हल्ल्याची चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली। आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या शिक्षण विषयक धोरणांवरती तसेच वारंवार घडणाऱ्या परीक्षा पेपरफुटीच्या घटनांवरती कठोर टीका करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या अशा घटनांसाठी जबाबदार असणाऱ्या कठोर कारवाई मागणी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा, टीईटी पेपर फुटीची जबाबदारी घेऊन दादा भुसे यांनी राजीनामा तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीए बरखास्त करावी व एनईपी हे शिक्षणाचं खासगीकरण बाजारीकरण करणारं धोरण रद्द करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। तसेच दिल्लीतील आंदोलनात आणि महाराष्ट्र बंदमध्ये माकप व भाकपने सहभाग घेतला। लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवरती बळाचा वापर करणं हे लोकशाहीला धरून नसून सरकारनं दडपशाहीचं धोरण तात्काळ थांबवावं अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, अखिल भारतीय स्टुडंट फेडरेशन यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने निदर्शनात सहभाग घेतला। या निदर्शनात कॉम्रेड भगवान भोजने, श्रीकांत फोपसे, ॲडव्होकेट सचिन गंडले, प्रकाश पाटील, ॲडव्होकेट अभय टाकसाळ, प्रकाश पाटील, सतीश कुलकर्णी, भाऊसाहेब झिरपे, अजय भवलकर, विशाल भुमरे, गोरखनाथ राठोड, योगेश खोसरे, ॲडव्होकेट रवींद्र शिरसाट, तनुजा जोशी, दादा शिंदे, रवी गात, अरुण मते, सूरज देवकर, सीमा जिवरक, अनंता कराळे, मधुकर गायकवाड, उमेश इंगळे, रोहित वाहुळे, रोहन डंके, शिवा गवळी, ऋषिकेश थोरात, अतिश दांडे, धनश्री पराडके, शिवा गवळी, आशुतोष बनकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कुंठेवारीसाठी 90% सूट देण्यात आली होती। ही योजना आता 31 जुलैपर्यंत असून त्यानंतर ती संपुष्टात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली असून सदर योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगर महानगर प्राधिकरण समितीच्या हद्दीमध्ये जे अनधिकृत विकास झालेले आहे त्यामध्ये शासनाने गुंठेवारीमध्ये 90% सूट दिलेली आहे। त्याच्या शेवटच्या तारीख जुलै 31 तारीख आहे आणि आतापर्यंत निम्म्याहून जास्त लोक या योजनेचा फायदा घेतलेले आहेत। आता शेवटचा 7 दिवस आहे, या योजनेचा फायदा घ्यावा। या योजनेचा मुदतवाढ मिळणार नाही आणि यानंतर थेट 50% रक्कम भरावा लागतो। त्यामुळे आज फक्त 10% रक्कम भरून आपल्या अनधिकृत झालेला औद्योगिक असेल, रहिवासी असेल, कमर्शियल असेल, या सर्व विकास नियमानुकूल होणार आहे। मुदतवाढ मिळणार नाही। त्यामुळे अजून 7 दिवस आहे, त्याचा फायदा घ्यावा असे मी नम्र आवाहन करतो। नमस्कार। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताहाअंतर्गत अनिल मकरिये यांच्या पुढाकारातून भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराचं उद्घाटन शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आणि महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते संपन्न झालं। या शिबिरामध्ये नागरिकांसाठी 10 प्रकारच्या आरोग्य तपासण्या तसेच विविध आजारांचं निदान आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, क्षकिरण, दंत तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी सेवा
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आला. यासोबतच आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शिबिरामध्ये 350 नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर 250 नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच निरोगी जीवनशैली, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी आरोग्य तपासणीचं महत्त्व याबाबतही तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना मार्गदर्शन केलं. यावेळी आयोजक अनिल मकरिया म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करण्यासोबतच समाजासाठी विधायक कार्य करण्याच्या उद्देशाने या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. समाजातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी, आरोग्याविषयी जनजागृती व्हावी आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचं सातत्याने आयोजन करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. उपस्थित मान्यवरांनी या समाजोपयोगी उपक्रमाचं कौतुक करत अनिल मकरिया यांच्या सामाजिक बांधिलकीचं अभिनंदन केलं. नागरिकांनीही या आरोग्य शिबिराचं स्वागत करत अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य दर्जेदार आरोग्य सेवा सहज उपलब्ध होत असल्याची भावना व्यक्त केली. देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताह अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे समाजसेवा आणि जनकल्याणाचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचवल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर CMIA यांच्या सहकार्याने CMIE फॉर 2047 या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत MSME फॉर विकसित भारत या गोलमेज परिषदेचं आयोजन गुरुवारी 23 जुलै रोजी करण्यात आलं. या परिषदेत उद्योगपती, उद्योजक, धोरणकर्ते, तज्ज्ञ, स्टार्टअप प्रतिनिधी तसेच विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. विकसित भारत 2047च्या दृष्टीने MSME क्षेत्रासमोरील आव्हानं, संधी आणि आवश्यक धोरणात्मक सुधारणा यावर सखोल चर्चा करण्यात आली. MSME फॉर 2047चे सदस्य शांतनु श्रीवास्तव यांनी भारताच्या GDP मध्ये MSME क्षेत्राचे सुमारे 1/3 योगदान असल्याचं सांगितलं. विकसित भारतासाठी प्रति व्यक्ती उत्पन्न, आरोग्य, शिक्षण आणि गरिबी निर्मूलन या सर्व बाबींमध्ये प्रगती आवश्यक असून त्यामध्ये MSME क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या उपक्रमाअंतर्गत देशभर गोलमेज परिषदांचं आयोजन, त्यातून धोरणात्मक शिफारसी तयार करणं आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकार व उद्योग यांच्यात समन्वय साधणं अशा 3 टप्प्यात काम होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. परिषदेचे सहाय्यक अध्यक्ष आदित्य पित्ती यांनी भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सुमारे 9.2% वार्षिक आर्थिक वाढ असल्याचं सांगितलं. MSME क्षेत्र 10% अधिक वेगाने वाढू शकतं आणि देशाच्या आर्थिक वृद्धीत अतिरिक्त योगदान देऊ शकतं, असं त्यांनी नमूद केलं. नियामक प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि उद्योगस्नेही होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. MSME उद्योगांना अधिक उत्पादक, औपचारिक, नाविन्यपूर्ण, निर्णय क्षमता, जागतिक स्तरावरती स्पर्धात्मक बनवण्यासाठी शासन, उद्योग आणि धोरणकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. अध्यक्षीय भाषणात शहराचे महापौर समीर राजूरकर यांनी विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित छत्रपती संभाजीनगर या दीर्घकालीन दृष्टिकोनातून शहर विकासासाठी सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिटची भूमिका स्पष्ट केली. पुढील काही वर्षात पायाभूत सुविधांवरती मोठ्या प्रमाणात काम होणार असून शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी उद्योग क्षेत्राचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी CMIचे अध्यक्ष अथर्व वेशराव नंदावत यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करताना सांगितलं की भारताचं भविष्य केवळ मोठ्या उद्योगांमुळे घडणार नाही, तर देशभरातील लाखो MSME उद्योगांच्या बळावरती विकसित भारताची निर्मिती होईल. त्यांनी मराठवाडा आज परिवर्तनाच्या उंबरठ्यावर असून ऑरिक, EV उत्पादन क्षेत्रातील वाढती गुंतवणूक आणि विकसित होत असलेली औद्योगिक परिसंस्था यामुळे स्थानिक MSME उद्योगांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचं सांगितलं. ही परिषद केवळ चर्चा न राहता उद्योगांच्या समस्यांवर ठोस उपाय सुचवणारे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर CMIचे मानद सचिव अजिंक्य सावे यांनी चेंबरतर्फे मराठवाड्यात नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, उद्योगांना सहाय्य करण्यासाठी आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी राबवण्यात असलेल्या विविध उपक्रमांचं सादरीकरण केलं. यावेळी मिहीर सौंदलगेकर, CS सोहम कोटक, ऋषिकेश राजू, ऋषिकेश गवळी, रावेश सोनी, प्रियांक चोप्रा, उत्कर्षा पाटील, अनिकेत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौरभ छल्लानी यांनी केलंय, तर डॉक्टर विक्रांत भाले यांनी आभार प्रदर्शन केलं. या गोलमेज परिषदेला मराठवाडा विभागातील 60हून अधिक CMI उद्योजक, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज.
सायबर पोलीस ठाणे पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर सर्व जनतेस आवाहन करण्यात येते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका. लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका. अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा. शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते. ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा. व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि सायबर जागरूक नागरिक बना. धन्यवाद. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है. बिल्कुल नहीं. सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम. चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी. और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड. सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे. गलत. ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं. क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं. ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं. लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं. स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन. इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन. शाम तक आपकी बिजली कट जाएगी. क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है. कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है. कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे. बेटे को फोन किया? नहीं. आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें. साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें. रुको, सोचो और एक्शन लो. मैम, योर प्री अप्रूव्ड लोन. अच्छा, लॉटरी. इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे. बिल्कुल मैम. अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा. जी बिल्कुल मैम. जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिल्ली येथील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक पुकारली होती. या बंदच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बंद असताना पाठिंबा देणारे डावे पक्ष असतील, काँग्रेस पक्ष असतील, याही पक्षातले असणारे कार्यकर्ते या बंद मध्ये सहभागी होते आणि त्यांनी ही मेहनत घेतली अशी परिस्थिती आहे.
शासनाचं जे काही वक्तव्य आपल्यावरती ती नौबत येऊ नये म्हणून येत्या काही दिवसामध्ये हा जो विद्यार्थी बसलेला आहे जंतर मंतरला, त्याच्यावरती कुठली नाही कुठली तरी कारवाई निश्चितपणे होईल अशा रीतीच्या सुद्धा बातम्या आहेत. अशी परिस्थिती आहे. या विद्यार्थ्यांचा जे तो मोठ्या प्रमाणात इंस्टाग्राम वरती आहे अशी परिस्थिती आहे. येत्या काही दिवसामध्ये या विद्यार्थ्यांचं इंस्टाग्राम बंद झालं याचंही आश्चर्य आपण त्या ठिकाणी मानू नये. त्याला कारवाई करायची असेल तर कम्युनिकेशन बंद केलं पाहिजे, मोडलं पाहिजे, होता कामा नये हे बघावं लागेल. आणि ते बघायचं असेल तर मग इंस्टाग्रामवरचं जे अकाउंट आहे, या युथ जनरेशनचं इंस्टाग्रामवरचं जे अकाउंट आहे तेच ब्लॉक करा. अशा रीती ज्या दिवशी आली त्या दिवशी आपण समजा की जंतर मंतरवरती अजून काहीतरी घडेल अशी परिस्थिती आहे. जनतेने हा पुढचा कार्यक्रम काही पक्षांशी बोलून त्याच्याच बरोबर जंतर मंतरमध्ये ज्यांनी आंदोलन सुरुवात केलेलं आहे असा जो ग्रुप आहे, एका बाजूला सोमन वांगचूक यांचा असणारा ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे असणारा कॉकरोच पार्टीचा असणारा जो ग्रुप आहे, या दोघांशी तिथे बसून याच्या पुढचा लढा कसा राहणार आणि आपण कशा रीतीने केला पाहिजे त्याची आखणी असणारी त्या ठिकाणी केल्या जाईल. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलाच्या दामिनी पथकाच्या वतीने गुरुवारी बालविवाह मुक्त समाजासाठी जय भवानीनगर कामगार चौक येथे गीता विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींसोबत बालविवाह निर्मूलन या सामाजिक विषयावरती प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आलंय. या पथनाट्यातून बालविवाहाचे दुष्परिणाम, मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व आणि समाजाची जबाबदारी याविषयी जनजागृती करण्यात आली. बालविवाहाला नकार, शिक्षणाला होकार. प्रत्येक मुलीला तिचे शिक्षण, स्वप्न आणि सुरक्षित भविष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेणाऱ्या गीता विद्या मंदिरच्या सर्व विद्यार्थिनी, शिक्षकवृंद आणि उपस्थित नागरिकांनी भरभरून दाद दिली. सदर भागात नागरिकांची संख्या अंदाजे 400 ते 500 एवढी आहे. चला, बालविवाह मुक्त समाज घडवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया अशी जनजागृती करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनिता शिंदे, निर्मला निंभोरे, हेड कॉन्स्टेबल पवार अयोध्या दौंड, अनिता खैरे, मोनिका दिवे, बाळू वने, सुरे दामिनी पथक 2, 3 पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर आदींनी परिश्रम घेतला. हॅलो दामिनी पथक, इथं माझ्या मैत्रिणीचा 18 वर्षाच्या आधीची इच्छा नसतानाही लग्न होत आहे. तुम्ही इथे लवकर या. हे लग्न होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत हे लग्न? कारण की हा एक बालविवाह आहे आणि त्याचबरोबर गुन्हा देखील आहे. हो, गुन्हा. जर का मुलीचे वय हे 18 वर्ष पूर्ण असेल आणि मुलाचे वय हे 21 वर्ष पूर्ण असेल तरच हा विवाह होऊ शकतो. नाहीतर तो बालविवाह आहे आणि कायद्याने गुन्हा आहे. जर का घरच्यांच्या दबावाखाली मुलीचा विवाह 18 वर्षाच्या आत करून दिला जात असेल तर त्वरित 1098 ह्या नंबरवरती संपर्क साधावा. धन्यवाद. नागरिकांना आव्हान आहे, कोणीही आपल्या खेडेगावात आणि शहरात भागात आपल्या कॉलनीत कुठे बालविवाह होत असेल तर 1098 हा टोल फ्री नंबर आहे, चिल्ड्रन हेल्पलाईन नंबर. आणि पोलिसांचा डायल 112 112 यावर आपण संपर्क साधायचा आहे. आपले नाव गोपनीय ठेवलं जाईल, कुठेही लिकेज केलं जाणार नाही. आणि आपणही आपल्या मुलांचा बालविवाह करू नका, कायद्याने गुन्हा आहे. धन्यवाद. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कामात सातत्याने कुचराई करणाऱ्या तसेच वरिष्ठ कर्मचाऱ्यांप्रमाणे वागून कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतलाय. अशा 10 ते 15 कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचाऱ्यांना लवकरच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहे. मात्र काही कर्मचारी नियमित कामावरती हजर राहत नसल्याचा, वरिष्ठांच्या सूचनांचं पालन न करण्याचा तसेच प्रत्यक्ष कामापेक्षा स्वतःला लीडर समजून वावरण्याच्या तक्रारी घनकचरा विभागाकडे सातत्याने येत आहे. त्यामुळे कचरा संकलन व स्वच्छता कामांवर परिणाम होत असल्याचं सांगितलं जातं. घनकचरा विभागाने संबंधित कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती, कामकाज आणि वर्तवणुकीची नोंदणी घेतली असून वारंवार सूचना देऊनही सुधारणा न झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून त्यानंतर खुलाशानुसार पुढील प्रशासकीय निर्णय घेतला जाणार आहे. स्वच्छता व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नसल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहे. शहरातील स्वच्छता सेवा अधिक सक्षम व शिस्तबद्ध करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्याची मागणी केली जात असून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे सवलत मिळणार नसल्याचं घनकचरा विभागातील सूत्रांनी स्पष्ट केलंय. वेरूळ शिवारातील गट क्रमांक 310 मधील एका खासगी पोल्ट्री फार्मवरती अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सार्थक गजानन पाटील वय वर्ष 3 या निरागस चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना बुधवारी दुपारी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सार्थक हा आपल्या आईवडिलांसोबत गेल्या 4 महिन्यांपासून संबंधित पोल्ट्री फार्मवरती वास्तव्यास होता. घटनेच्या वेळी वडील गजानन पाटील हे पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांना खाद्य देण्याच्या कामात व्यस्त होते, तर आई मूकबधीर असल्याने घरातील कामात गुंतली होती. दरम्यान सार्थक हा घराबाहेर अंगणात एकटाच खेळत होता. या संधीचा फायदा घेत काही भटकी कुत्री तिथे आली आणि त्यांनी चिमुकल्यास सार्थकवरती अचानक हल्ला केला. कुत्र्यांनी त्याला फरफटत घरापासून काही अंतरावर नेऊन त्याच्यावरती अत्यंत भीषण स्वरूपाचा हल्ला केला. ही बाब लक्षात येताच गजानन पाटील यांनी तात्काळ बाहेर धाव घेत कुत्र्यांना पळवून लावलं, मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. या हल्ल्यात चिमुकल्याचे डोके, पाय, कंबर, पाठ, पोट आणि शरीराच्या इतर भागांवरती गंभीर जखमा झाल्या होत्या. अत्यंत गंभीर दुखापतींमुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल आबासाहेब आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे पाठवण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण वेरूळ परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा शिवारात एका शेतीत कोंबडी फार्मवर आई वडील कामाला आले होते. पाचोरा जिल्हा जळगाव येथील मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या मुलाचा जीव गेल्याची घटना शिवारात घडली. मात्र मोकाट कुत्र्यांचे बंदोबस्त करण्याची मागणी कसाबखेडा येथील ग्रामस्थांनी केली आहे. कसाबखेडा शिवारातील शेतकरी दहशतीचं वातावरण. या घटनांची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस स्टेशनचे बीट जमादार राकेश आव्हाड, मनोहर पुंगळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात विचित्र अवस्थेत पडलेल्या 4 वर्ष सार्थक गजानन पाटील यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून आई वडिलांच्या ताब्यात दिला. या घटनाचा तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास राकेश आव्हाड हे करत आहेत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जंतर मंतरवरील लाठी हल्ल्याच्या निषेध. क्रांती चौकात भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी भाकपचे निदर्शनं. तर देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताह अनिल मकरे यांच्या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.